अरे राम राम रे पोट्ट्यो. काय म्हणता बाई, सकाळीच उठलो आणि तुम्हाला माहित आहे सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिलं जावं लागते आपल्याला माताराणीचे दर्शन घ्यायला. आलो न बे डायरेक्ट मंदिरात. कणी माताराणीचे दर्शन घेऊन घेतले, त्यानंतर जायचं होतं आपल्याला ट्युशनला. चिनूभाऊला म्हटलं काळा बरं आपली मायलेजची राणी सोडून द्या बरं तेवढं ट्युशनला. मग काय चिनूभाऊने काढले न हो गाडी 120च्या स्पीडने डायरेक्ट सोडलं न भाऊ ट्युशनला. ट्युशनवर पोचल्याच आपले कार्यकर्ते भेटले न. काही विशेष नाही भाऊ. आज होता ना आपला 12वीचा रिझल्ट आणले ना रे बाई 60% तुमच्या भावानं. काही विशेष नाही भाऊ. आज तर खतरनाक दिवस झाला ना. मग काय निघावून बाई घरी जायले. घनाबाईने डायरेक्ट गाडी घेऊन सोडून दिलं ना. मग निखिल लावून चाल बरं आपल्या ड्रेस घेणार, कारण आज होते मित्राच्या भावाची वरात. आज तर काही विशेष नाही आहे. पहिले आलो शुभमदाच्या लॉन्ड्रीवर भाऊ. शुभमदा कर रे फटाफट प्रेस. कणी कपडे इस्त्री मारून घेतले बाई. घरी आलो झालं ना बाई खतरनाक एकदम तयार, कारण भाऊ वरातीत जायचं म्हटलं काही विशेष नाही आहे. आणि मी बाहेर होतो तर काय भाई डीजे आला ना रे भाऊ. भाई डीजे म्हटल्यावर आवडतच नाहीत ना पोट्टे. चौकात पाहणार बा बम सरमूर आले ते पोट्टे. चौकाच्या बाहेर गेल्यावर तर आवरल्या जात नाहीत ना रे बा. तिथपर्यंत ना घोड्या नाचून लावणार बा एकदम खतरनाक पैकी. जब भिडले की नाही रे बा पोट्टे की खतरनाक. तिथपर्यंत नरदेव आला ना भाऊ नाचाले. आता भाऊ पोट्टे सुरू झाले. हा पाहणार बा अक्षुद्धा. याचा माहोल तर काही वेगळाच चालू आहे. काऊन नाही चालेन बावा, नरदेवाचा भाऊ आहे. मी काय थांबतो का, आम्ही झालो ना रे बा पोट्टे सुरू. नाचणं झाल्यावर लागल्या ना भाऊ पोट्टेले भूका. आता थांबतात काय, भिडलं न जेवायले. आता काही विशेष नाही आहे. चला मग पोट्टे, आता करतो आम्ही जेवण. भेटू उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.